हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं कोऑर्डिनेशन, कंट्रोल, त्यानंतर होमिओस्टॅसिस ह्यासारख्या बेसिक कन्सेप्ट्स आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं स्पेसिफिकली कोऑर्डिनेशन इन प्लांट्स आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक चार्ट बनवून दिलेला होता की कशा पद्धतीनं प्लांट्समधलं कोऑर्डिनेशन ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट्स आणि ग्रोथ इररिलेव्हंट मुवमेंट्सच्या द्वारे घडवून आणलं जातं. आज स्पेसिफिकली आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट्स म्हणजे काय असतात. जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं, प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारची मस्क्युलर सिस्टम असेल किंवा नर्वस सिस्टम अशा प्रकारच्या सिस्टम्स नसतात. प्लांट्समध्ये होणाऱ्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या कोणत्या ना कोणत्या तरी स्टिम्युलसला दिलेला रिस्पॉन्स असतो. स्टिम्युलस म्हणजे काय, रिस्पॉन्स म्हणजे काय, हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये खूप छान पद्धतीनं सांगितलेलं होतं. ज्यांनी अजूनही तो लेक्चर बघितलेला नसेल तो लेक्चर ह्याच्या आधीचं बघून घ्या, सो दॅट तुम्हाला पुढे ह्या कन्सेप्ट्समध्ये कंटिन्युटी राहण्यासाठी त्याची हेल्प होईल. सो स्टुडंट्स, जसं की सांगितलं स्टिम्युलसला दिलेला रिस्पॉन्स, मग हे जे स्टिम्युलाय, सिंग्युलर स्टिम्युलस, प्लुरल स्टिम्युलाय, हे स्टिम्युलाय वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं की लाईट असेल, त्यानंतर वेगवेगळे केमिकल्स असतील, वॉटर असेल. सो त्या वेगवेगळ्या स्टिम्युलसला प्लांटचा कोणता पार्ट कोणत्या पद्धतीनं रिस्पॉन्स देतो ते आपण आज डिटेल बघूयात. कोऑर्डिनेशन इन प्लांट्समध्ये जसं आता आपण बघितलं, ज्या एक वेगळ्या प्रकारच्या मूवमेंट्स असतात. एक प्रकारचे मूवमेंट ज्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ होते, दुसरा प्रकार ज्याच्यामध्ये प्लांटची ग्रोथ होत नाही. मग ज्या प्रकारच्या मूवमेंट्समध्ये प्लांटची ग्रोथ होते त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ रिलेव्हंट मूवमेंट्स किंवा ह्यालाच ट्रॉपिझम असं देखील म्हटलं जातं. आता ह्या ट्रॉपिझमचे काय काय प्रकार आहेत बघूयात वन बाय वन. सगळ्यात पहिला प्रकार फोटोट्रॉपिझम. 3 मार्कांसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो एक्झामला की राईट अ शॉर्ट नोट ऑन ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट्स इन प्लांट्स, किंवा मग व्हॉट इज ट्रॉपिझम, एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ ट्रॉपिझम अलॉंग विथ एक्झाम्पल्स, अशा प्रकारचा. सो याच्या नावातून आपल्याला काय कळतं रे, फोटो म्हणजे लाईट, ट्रॉपिझम म्हणजे लाईटच्या दृष्टीनं किंवा लाईटमुळे होणारी ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट्स. आता मला सांगा, प्लांटचा कोणता पार्ट लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो? तर ऑब्व्हियसली बघा, प्लांटचे 2 मेन पार्ट्स असतात. सपोज हे प्लांट एक आपण कन्सिडर केलं आणि हा त्याच्या रूटचा पार्ट, ही मधली आहे ते सॉईल. सो बघा, जो प्लांटचा पार्ट सॉईलच्या वर असतो, अबाव सॉईल, त्याला म्हणतात शूट. आणि द पार्ट ऑफ द प्लांट विच इज प्रेझेंट बिलो द सॉईल त्याला रूट म्हणतात. बरेचदा रूट माहीत आहे, पण प्लांटचं शूट काय विचारलं की मग बघायला होतं की अरे यार शूट काय असतं. तर लक्षात ठेवायचं, सॉईलच्या वरती जे जे पार्ट्स आहेत, मग स्टेम, लीव्ज, फ्लावर, हे सगळे त्या शूटचे पार्ट आले. आता मला सांगा, फोटोट्रॉपिझममध्ये ह्या रूट आणि शूट ह्या दोघांच्यापैकी कोणाची मूव्हमेंट होणार टुवर्ड्स द लाईट? फोटो म्हणजे लाईट जसं सांगितलं, अर्थातच शूटची, बिकॉज लाईट तर सॉईलच्या रूट तर सॉईलच्या खाली असतो, तो काही सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. काही स्पेसिफिक बनियनसारखे, म्हणजे जो बनियन प्लांट, वडाचं प्लांट आहे, त्याचे जे रूट्स आहेत, एरियल रूट्स, तशा पद्धतीचे काही अपवादात्मक सोडले तर नॉर्मली रूटचा पार्ट हा अंडरग्राऊंड असतो. सो इट इज नॉट इन कॉन्टॅक्ट विथ सनलाईट. आणि म्हणून आता इथं काय म्हणायचं बघा, तर ग्रोथ ऑफ शूट ऑफ प्लांट टुवर्ड्स सनलाईट. हे झालं त्याचं एक्झाम्पल. ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंटमधला पहिला प्रकार फोटोट्रॉपिझम, ग्रोथ ऑफ शूट ऑफ प्लांट टुवर्ड्स द सनलाईट. आणि मग त्याचं एक एक्सपेरिमेंट तुम्हाला माहीतच आहे, अंधाऱ्या खोलीमध्ये आपण एखाद्या पॉटमध्ये आपण जर प्लांट लावून ठेवलं तर जिथे सनलाईट आहे त्या दिशेनं त्या प्लांटच्या स्टेमची मूवमेंट होतं. दॅट इज एक्झाम्पल ऑफ फोटोट्रॉपिझम. दुसरा येतो ग्रॅव्हिट्रॉपिझम. काही टेक्स्टबुक्समध्ये ह्याला जिओट्रॉपिझम असं देखील म्हणलं आहे. आता ग्रॅव्हिटेशनच्या
दिशेने, ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या दिशेने होणारी, आता कोणाची, रूट का शूटची होणार इथे, तर रूटची होणार, बिकॉज रूट्स हे सॉईलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. या केसमध्ये स्टेम किंवा शूटचा पार्ट इथं येणार नाही. हे महत्त्वाचं हां, तुम्ही आन्सरमध्ये रूट लिहिताय का शूट लिहिताय हे व्यवस्थित चेक करायचं. शूट म्हणजे काय, रूट म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आहे. थोडं लॉजिकली आपण सांगू शकतो की फोटो म्हणजे लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये शूट असतं, सो मी इथं शूट लिहिलं. रूट आणि शूटमध्ये गोंधळ करू नका. आता मी इथं काय म्हणणार, ग्रोथ ऑफ रूट पार्ट टुवर्ड्स द अर्थ्स ग्रॅव्हिटेशन. याला म्हणलं आपण ग्रॅव्हिट्रॉपिझम किंवा त्यालाच दुसरं नाव काय सांगितलं मी, जिओट्रॉपिझम. त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो हायड्रोट्रॉपिझम. आता हायड्रा म्हणजे वॉटर, म्हणजेच इथं काय असणार आहे, ग्रोथ ऑफ, हे मी कॉमन घेते. मला सांगा आता अगेन, रूट का शूट येणार, वॉटरच्या दिशेने होणारी मूवमेंट ऑब्विसली रूटची असणार. सो ग्रोथ ऑफ रूट टुवर्ड्स द सोर्स ऑफ वॉटर, की जे अंडरग्राऊंड वॉटरचे सोर्सेस असतात. बघा आपण मोठमोठाले डोंगर वगैरे बघतो, तिथं काही आपण पाणी त्या झाडांना सगळीकडेच घालायला जातो असं नाही. एखादं झाड असंच कुठंतरी एखाद्या उजाड भागामध्ये उगवलेलं असतं, मग अर्थातच ते उगवलं आहे म्हणजे त्याला कुठं ना कुठंतरी वॉटरचा सोर्स मिळाला आहे. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा देअर इज अ स्कॅर्सिटी ऑफ वॉटर, कमी अमाऊंटमध्ये जेव्हा एखाद्या प्लांटला वॉटर मिळत असेल तर त्याचे रूट्स काय करतात, दे मूव्ह टुवर्ड्स द सोर्स ऑफ वॉटर इन ऑर्डर टू ऑब्टेन द वॉटर. मग इथं काय लिहिणार आम्ही, टुवर्ड्स सोर्स ऑफ वॉटर. हे झाला. त्यानंतर चौथा प्रकार किमोट्रॉपिझम. किमो म्हणजे केमिकल्स. मग आता इथे देखील किमोट्रॉपिझमच्यासाठी वेगवेगळ्या प्लांट्सची वेगवेगळ्या पार्ट्सची ग्रोथ आपण सांगू शकतो. इथे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे दॅट इज पोलन ट्यूब जी फॉर्म होते, त्या पोलन ट्यूबची ओव्हरीकडं होणारी ग्रोथ हे एक किमोट्रॉपिझमचं एक्झाम्पल दिले. ॲक्च्युली हा जो पार्ट आहे ओव्हरी आणि पोलन ग्रेन वगैरेचा, तर तो आपण 10th स्टँडर्डमध्ये रिप्रोडक्शन इन फ्लावरचा जो पार्ट आहे त्याच्यात शिकायचा आहे डिटेल. आता इथं रेफरन्स आला आहे म्हणून सांगते. तुम्हाला फ्लावरचे पार्ट्स माहिती आहेत. तुम्ही सगळ्यांनी जास्वंदीचं फूल बघितलं असेल, त्याच्यामध्ये हा असा मधला पार्ट एक असतो बघा. ॲक्च्युली हा इथं लाल लाल दिसतं आणि मग कडेला त्याच्या असे येल्लो कलरचे दिसतात है ना, आणि मग बाकीच्या पाकळ्या असतात. हां, आता ह्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा मेल पार्ट आहे आणि हा जो आहे इट इज फिमेल पार्ट आहे. ठीक आहे. आता हा जो मेल, ह्याच्यामध्ये तुम्ही कधी हे हातात धरून बघितलं असेल तर हाताला एकदम बारीक रव्यापेक्षाही बारीक कण असे हाताला लागतात पिवळ्या कलरचे. तर ते असं त्याच्यामध्ये ते पोलन ग्रेन्स असतात. त्या पोलन ग्रेन्सच्या आतमध्ये असतात मेल गॅमिट्स, नंतर तयार होतात. आता जेव्हा पॉलिनेशनची प्रोसेस होते, म्हणजे ह्याच्यामध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत ते जेव्हा ह्या फिमेल पार्टवरती येऊन पडतात, त्या प्रोसेसला म्हणायचं पॉलिनेशन. आता हे पोलन ग्रेन्स जेव्हा हा पार्ट झूम करून दाखवते तुम्हाला. हा पोलन ग्रेन आहे असं समजा. इथे येऊन पडल्यानंतर हा पोलन ग्रेन काय करतो, एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर तयार करतो ज्याला म्हणतात पोलन ट्यूब. आता ह्या पोलन ट्यूबचं काम काय आहे, याच्यामध्ये जे मेल गॅमेट्स आहेत ते खाली ओव्हरीपर्यंत नेऊन पोचवण्याचं त्या पोलन ट्यूबचं काम आहे. मग जेव्हा हा पोलन ग्रेन इथे हा जो स्टिकी पार्ट आहे त्याला स्टिग्मा म्हणतात, जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट आहे, त्याच्यावरती येऊन पडल्यानंतर काही स्पेसिफिक केमिकल्स रिलीज होतात त्या पोलन ग्रेनमधून आणि पोलन ट्यूब तयार होते. आणि ती पोलन ट्यूबची होणारी मूवमेंट, पोलन ट्यूब तयार होणे हा पण एक किमोट्रॉपिझमचा पार्ट झाला. पोलन ट्यूबची मूवमेंट होणे हा देखील किमोट्रॉपिझमचा पार्ट झाला. खाली इथं ओव्हरी आहे आणि मग एकदा का हे मेल गॅमिट्स इथंपर्यंत आले ओव्हरीपर्यंत की मग ह्या पोलन ट्यूबचं काम संपलं, ते डिजनरेट होते आणि मग ते पुढं फर्टिलायझेशनची प्रोसेस वगैरे ती डिटेल आहे. आत्ता फक्त तुम्हाला हा पार्ट समजण्यासाठी इतपत माहिती सफिशियंट आहे की पोलन ट्यूब कधी कशी तयार होते. सो ही फॉर्मेशन ऑफ किंवा मूवमेंट ऑफ किंवा फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब म्हणू,
फॉर्मेशन अँड मूवमेंट म्हणू. चला, मूवमेंट ऑफ पोलन ट्यूब. हे कुठं आहे? टुवर्ड्स ओव्हरी. याला किमोट्रॉपिझम म्हटलंय. हे त्याचे एक्झाम्पल आहे. जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, अजून एक प्रकार आहे थिग्मोट्रॉपिझमचा, ज्याच्यामध्ये नाही का तुम्हाला मी डायग्राम दाखवली होती, ते वेली असतात. वेलीचे जे टेंड्रिल्स ज्याला म्हणतो आपण, ते टेंड्रिल्स एखाद्या सरफेसला अटॅच होतात आणि मग त्यांच्या थ्रू त्या वेलीची ग्रोथ होते. तर तो प्रकार येतो थिग्मोट्रॉपिझममध्ये. तो मी इथं जस्ट एक मेन्शन करते, 5वा प्रकार थिग्मोट्रॉपिझम. आणि ह्याच्यामध्ये काय येतं? टेंड्रिलची मूवमेंट. ही देखील प्लांटच्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहे. हे झाले ग्रोथ रिलेव्हंट मूवमेंटचे प्रकार. अजून एक येतो प्रकार, तुमच्या त्या टेक्स्टबुकमध्ये एका छोट्या चौकटीत दिलेले आहे बघा. तर तिथे वेगवेगळ्या केमिकल्सची नेम दिलेली आहेत. इफ यू रेफर दॅट, तो देखील एक प्रकारचा किमोट्रॉपिझमचंच एक्झाम्पल आहे. वेगवेगळे केमिकल्स दिलेत बघा. ऑक्झिन, जिबरलिन्स, सायटोकायनिन्स आणि ॲब्सिसिक ॲसिड. आता ह्या प्रत्येक केमिकलचा प्लांटमध्ये एक स्पेसिफिक रोल आहे. जसं की ऑक्झिन जो आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेल एनलार्जमेंट. एक्झामसाठी खूप 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 महत्त्वाचा पार्ट आहे. सेल एनलार्ज म्हणजे मोठी होणे. सो ऑक्झिन हे जे केमिकल आहे, ते जेव्हा आपण वेगवेगळ्या वेजनी, जसं की फर्टिलायझर्सच्या थ्रू वगैरे आपण ज्या प्लांट्सना सप्लाय करतो, देन इट रिझल्ट्स टू सेल एनलार्जमेंट, म्हणजे सेलचा आकार वाढणार. दुसरा जो आहे जिबरलिन्स. जिबरलिन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टेम इलॉंगेशन. इलॉंगेट म्हणजे लेंथ वाढणे, लांबी वाढणे, म्हणजेच थोडक्यात झाडाची ग्रोथ होणार. स्टेम इलॉंगेट झालं, त्याची लांबी वाढली की झाडाची ग्रोथ होणार. सो स्टेम इलॉंगेशनसाठी जिबरलिन. सायटोकायनिन, सेल डिव्हिजन. सायटो म्हणजे सेल, सेल डिव्हिजनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि ॲब्सिसिक ॲसिड हा ग्रोथ रिटार्ड करतो, म्हणजे ग्रोथ थांबवतो प्लांटची. किंवा विल्टिंग म्हणजे पानगळ घडवून आणतो, तर ते आहे ॲब्सिसिक ॲसिड. हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि त्यांचा स्पेसिफिक रोल एक्झाममध्ये हमखास कोरिलेशन सारखे जे क्वेश्चन्स असतील, किंवा सेल एनलार्जमेंटसाठी कोणतं केमिकल युजफुल आहे, त्यानंतर सेल डिव्हिजनसाठी काय आहे, ह्याच्यापैकी कशामुळं विल्टिंगची प्रोसेस होते, असे खूप साऱ्या 1 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स ह्याच्यावरती विचारले जातात. परत एकदा सांगते, ऑक्झिन सेल एनलार्जमेंट मोठं होणार, जिबरलिन्स इलॉंगेशन स्टेमची लांबी वाढणार, सायटोकायनिन सेल डिव्हिजन आणि ॲब्सिसिक ॲसिड विल्टिंग किंवा पानगळ, आणि मग झाडाची प्लांटची ग्रोथ जी आहे ती थांबवण्यासाठी ॲब्सिसिक ॲसिड. सो दिस वॉज ऑल अबाउट पहिला जो फक्त प्रकार, दॅट इज ग्रोथ रिलेव्हंट मूवमेंटमध्ये एवढे सगळे पार्ट्स आपल्याला लिहायचे आहेत व्यवस्थित. ह्या ज्या मी बोर्डवरती सांगितलेलं असतं त्या तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवा. ॲट द एंड ऑफ द लेक्चर्स पूर्ण चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या खूप छान पद्धतीच्या नोट्स ह्या तयार होणार आहेत, जेव्हा ह्या बोर्डवरची माहिती तुम्ही लिहून घेता. एक्झाममध्ये जाताना फक्त एवढंच तुम्ही वाचून गेलात की मग त्याच्या बेसिसवरती तुम्हाला तुमचे सेंटेन्सेस हे बनवायला चांगली त्याची मदत होणार आहे. ठीक आहे, लेक्चर कसं वाटलं मला नक्की कळवा. इथेच थांबूयात आजच्या सेशनमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट, दॅट इज ग्रोथ इररिलेव्हंट मूवमेंट्स काय असतात तो बघूयात. टिल देन, गुड बाय, थँक्यू.